अतिशय छान उदाहरण दिलेलं आहे. आज जी निवृत्ती होती ही एक अनोखी निवृत्ती आहे, ही एका भक्ती शक्तीची निवृत्ती आहे. प्रश्न पडला आहे भक्ती शक्ती म्हणजे काय नक्की, कसं उलगडून सांगितलं त्यांनी की भक्ती म्हणजे अल्लाहचं जे आहे हे कोणी आपलं निवृत्ती होत असेल तर त्या माणसाला ज्ञानेश्वरी देणार, अनेक ग्रंथांचं वाचन आणि अनेक ग्रंथांवरती अभ्यास असलेले अल्लाह म्हणजे हा भक्तीचा योग, ही भक्तीचं संक्रमण. आणि जोरापूर साहेबांकडे बघितलं की ते हे खेळतात, आपल्या बॅडमिंटन खेळतात. तर तिथं ज्याची गरज असते ती म्हणजे शक्ती, त्या शक्तीची गरज म्हणून भक्ती आणि शक्तीचं असं एक अनोखं आज निवृत्ती दोघं. तर सगळ्यात महत्वाचं त्यांच्या घरचे आज उपस्थित आहेत तिथं. अल्लाट साहेबांविषयी सांगायचं तर आमच्यातनंच पुढे गेलेलं एक व्यक्तिमत्व आणि आमच्या रोलमधून नंतर मॅनेजमेंटच्या रोलमध्ये काम केलंय, म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. जोरापूरकर साहेबांच्या विषयी सांगायचं झालं तर सगळ्यात महत्वाचं ते आमच्या IRC मीटिंगचे चेअरमन होते आणि डिसिजन मेकर कॅप्टन ज्याला आपण म्हणू. डिसिजन मेकर कॅप्टन म्हणजे कुठलीही अडीअडचण आली तर त्याच्यावर लगेच मार्ग काढायचं काम त्यांचं असायचं. आणि आपल्या दोन्ही सहकाऱ्यांची निवृत्ती होती. त्यांच्या घरच्यांना एक विनंती आहे, निवृत्ती म्हणजे काय तर वृत्तीतला बदल. एक स्पोर्ट्समन आहे आणि एक निश्चितच देवाला जवळ असणारा माणूस आहे. तर दोघेही उद्यापासून त्यांच्या वृत्तीत काय बदल करणार आहेत तर अल्लाह उठणार, सकाळी छान फिरायला जाणार आणि आंघोळ पांघोळ करून देवधर्माला लागणार. आणि जोरापूर साहेब काय करणार तर जोरापूर साहेब सकाळी उठणार, एक्झरसाईज करणार आणि त्यांचा छंद जो आहे बॅडमिंटन त्याच्याकडे ते वळणार. अर्थात आपल्या दोन्ही सहकाऱ्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि आरोग्यदायी जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. संयोजकांनी बोलायला संधी दिली त्यांचेही आभार मानतो आणि माझ्या शब्दांना इथंच पूर्णविराम देतो. धन्यवाद.